नमस्कार. मला साडेसाती ह्या विषयावर बोलायचं आहे. साडेसाती साडेसाती साडेसातीला तर सगळेच भीती दाखवतात. पण का दाखवतात? तर मी थोडं निरीक्षण केलं आणि निसर्ग कुंडली बघितली, तर निसर्ग कुंडलीमध्ये मेष लग्न आलं तर 10वे स्थानाची रास मकर येते आणि 11व्या स्थानाची रास कुंभ येते. तर मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि कुंभ राशीचा स्वामी पण शनी आहे. मग शनी ज्या वेळेला 10व्या आणि 11वं, 10वं घर बिझनेस कर्माचं आहे, व्यवसायाचा आहे, प्रगतीचा आहे आणि 11वं स्थान जे आहे ते साठवलेल्या पैशाचं आहे, स्थावर मालमत्तेचं आहे, नात्या गोत्यांचं आहे, रिलेशनचं आहे आणि या दोन स्थानाचा मालक शनी असल्यामुळं तुम्हाला भीती दाखवली जाते. पण मला हे सांगायचं आहे की शनीची रास मकर आणि शनीची रास कुंभ आहे, परंतु मकर राशीमध्ये उत्तर आषाढा नक्षत्र येतं ज्याचा स्वामी सूर्य आहे, श्रवण नक्षत्र येतं त्याचा स्वामी चंद्र आहे आणि धनिष्ठा नक्षत्र येतं त्याचा स्वामी मंगळ आहे. म्हणजे जर राशी स्वामी शनी असेल तर नक्षत्र स्वामी वेगवेगळे आहेत. असंच कुंभ राशीमध्ये धनिष्ठा नक्षत्र येतं, धनिष्ठा नक्षत्राचे 2 चरण येतात त्याचा स्वामी मंगळ आहे, शततारका नक्षत्र येतं त्याचा स्वामी राहू आहे आणि पूर्व भद्रपदा नक्षत्र येतं त्याचा स्वामी गुरु आहे. तर राशीचा मालक जर शनी असेल तर त्याचे नक्षत्र स्वामी वेगळे आहेत, त्यामुळे त्याची फलित वेगळे मिळतात. त्यामुळे साडेसातींना घाबरून जाऊ नका, सांगण्याचा माझा मूळ मुद्दा हा आहे. तर कृपया तुम्ही सर्वांनी साडेसातीला न भिडता आमच्या बरोबर या. धन्यवाद.